नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर मी अजून एक बालगीत घेऊन आलेली आहे. ते सध्याच्या वातावरणानुसार आहे, सध्या जे चाललंय त्याच्यानुसार आहे. तर ते शेवटपर्यंत ऐका. आत्ताच्या लेकराला लेकरू पण म्हणायचं उरलेलंच नाही, ग्राउंड नाही, खेळायला नाही, कोण बाहेर जाऊ देत नाही, अशी लेकरांची अवस्था झालेली आहे. तर ते पाहून माझे पण नातवंड त्यातलेच आहेत. ते पाहून मला ही रचना सुचलेली आहे. तुमच्या पण नातवंडाचे तेच हाल असतील. त्याला बोलता येत नाही तोपर्यंत शाळेत घालायचं, चालता येत नाही तोपर्यंत उचलून नेऊन सोडायचं. हे असंच चाललेलं आहे. जे कुठं जाणार काय माहीत, पण लेकरांचे तर खूप हाल होतात. आणि ते मी प्रत्यक्ष डोळ्यानं पाहून ही मला सुचलेलं बालगीत लिहिलेलं आहे. तरी शेवटपर्यंत सर्वांनी ऐकत राहा, एकमेकाला ऐकवा, ही विनंती आहे. तर लेकराला बघा आता कसं करता आणि कसा सांभाळता. तर हे माझं बालगीत आहे, ऐका, शेवटपर्यंत ऐका. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. खूप पळू द्या, पडू द्या, लागू द्या, पडता पडता पळायला शिकू द्या. खूप पळू द्या, पडू द्या, लागू द्या, पडता पडता पळायला शिकू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. खारट द्या, तिखट द्या, आंबट द्या, कारल्याची चव यांना कळू द्या. खारट द्या, तिखट द्या, आंबट द्या, कारल्यांची चव यांना कळू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. भाकरी द्या, बेसन द्या, वरण द्या, भाजी द्या, पोळी द्या, भात द्या. भाकरी द्या, बेसन द्या, वरण द्या, भाजी द्या, पोळी द्या, भात द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. आंबा द्या, पेरू द्या, केळीही द्या, पौष्टिक सर्व काही खाऊ द्या. आंबा द्या, पेरू द्या, केळीही द्या, पौष्टिक सर्व काही खाऊ द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. मळू द्या, भिजू द्या, वाळू द्या, निसर्गाशी नातं जुळू द्या. मळू द्या, भिजू द्या, वाळू द्या, निसर्गाशी नातं जुळू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. आजी आजोबाची माया मिळू द्या, नाते गोते सारे काही कळू द्या. आजी आजोबाची माया मिळू द्या, नाते गोते सारे काही कळू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. शिसू ठळक बोलायला येऊ द्या, मगच बाळाला शाळेत जाऊ द्या. शिसू ठळक बोलायला येऊ द्या, मगच बाळाला शाळेत जाऊ द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. भांडू द्या, रडू द्या, एकमेकांना बोलू द्या. भांडू द्या, रडू द्या, एकमेकांना बोलू द्या. शेजारच्या चार चौघात मिसळू द्या, शेजारच्या चार चौघात मिसळू द्या. भांडू द्या, रडू द्या, एकमेकांना बोलू द्या, शेजारच्या चार चौघात मिसळू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, यांना लेकरा सारखे राहू द्या. तर त्यांचं बाळपण त्यांना द्या, त्यांना उपभोगायला द्या. त्यांच्या बाळलीलावर तुम्ही कठीण प्रसंग आणू नका. त्यांना पण लेकरासारखं जगू द्या, ही माझी सर्वच मातापित्यांना विनंती आहे. कारण बाळ 2-2.5 वर्षात झाले की नेऊन शाळेत घालतात. हे असं करायला नको आहे. त्याला कधी आईची माया मिळावी, कधी त्याला आईची खुशी मिळावी, त्यानं कधी खेळावं, कधी मन मोकळं राहावं, आनंदी राहावं. तर याचा विचार करा आणि मगच आपले बाळं शाळेत पाठवा, ही विनंती आहे. तर शेवटपर्यंत ऐका. धन्यवाद.